विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सरकारवर केला जातोय। या निषेधार्थ 10 मार्च रोजी अमरावती येथे भव्य महाएल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला। तसंच ठोस निर्णय न झाल्यास सिंचन भवन ताब्यात घेऊ असा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आलाय। संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 5% समांतर आरक्षणाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यामुळे हजारो प्रमाणपत्र धारक तरुण बेरोजगार आहेत। तसंच विदर्भातील सरळ खरेदी धारकांना जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदानापैकी आतापर्यंत केवळ सुमारे 20% निधीच वितरित झाल्याचा आरोप संघटनेने केलाय। या पार्श्वभूमीवर 10 मार्च रोजी अमरावतीत मोठा मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चादरम्यान सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास सिंचन भवन ताब्यात घेण्याचा इशाराही देण्यात आलाय। समांतर आरक्षण 5%वरून 15% करणं, सानुग्रह अनुदान तातडीनं एक रकमी देणं, विविध प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती करणं, प्रलंबित पुनर्वसन पॅकेज त्वरित मंजूर करणं अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय।